सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्र शाळा मेढा येथे व्यसनमुक्ती जनजागृती व व्यसनमुक्तीची शपथ हा उपक्रम उत्साहात पार पडला। व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात सुमारे 500 ते 550 विद्यार्थी तसेच 25 शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला। कार्यक्रमास विट विस्तार अधिकारी आदरणीय मिलन मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंबाखूजन्य पदार्थ, दारू तसेच इतर व्यसनांचे आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर होणारे दुष्परिणाम सविस्तरपणे सांगितले। आजची तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहिली तरच सशक्त, सदृढ व प्रगत समाजाची उभारणी शक्य आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले। व जन्म देणारे माता पिता यांना स्मरून आणि सर्व गुरुजनांना साक्षी ठेवून आम्ही शपथ घेतो की आपला देश, आपले राज्य, आपला जिल्हा, आपला तालुका, आपले गाव व आपले कुटुंब व्यसनमुक्त राहावे यासाठी मी सदैव प्रयत्न करेन। मी स्वतः कधीही दारू, गुटखा, तंबाखू, सिगरेट इत्यादी निकोटीन युक्त मादक द्रव्यांचे आणि पदार्थांचे सेवन करणार नाही। मी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त राहावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन। मी माझ्या आई वडिलांचा, थोरा मोठ्यांचा व गुरुजनांचा कायम आदर करेन। मी नेहमी खरे बोलेन व नीतिमत्तेने वागेन। मी राष्ट्रीय संपत्तीची कधीच नासधूस करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।